हाय हॅलो नमस्कार, मी प्रणिता स्वागत करते एका आपल्या नवीन छानशा व्हिडिओमध्ये. तर होममेकर प्रणिता आहे आपल्या चॅनलवरती. तर बघा, रात्री असा छान साबुदाणा इथे भिजत टाकलेला होता. तर आज आपण छानशी अशी रेसिपी बघणार आहोत, साबुदाण्याचे पळीपापड. पहिल्यांदाच मी ही ट्राय करणार होती आणि खूप एकदम छान अशी झालेली होती रेसिपी, म्हणून म्हटलं तुमच्याशी शेअर करावी. बघा, इथे एक वाटी, मोठ्या वाटीने एक वाटी मी साबुदाणा रात्रीच भिजत टाकलेला होता. सकाळी छान असा भिजलेला आहे. जो साबुदाणा आपण टाकलेला आहे त्याच्या अर्धा इंच वर इतकं पाणी येईल ते टाकून घ्यायचं. त्यानंतर इथे 4 बटाटे मीडियम साईजचे घेतलेले होते. त्यानंतर बघा, ही जी वाटी दाखवत आहे याच वाटीच्या मापानुसार मी इथे साबुदाणा रात्री भिजत टाकलेला होता. तर आता याच वाटीच्या मापाने इथे 5 वाटी मी पाणी टाकून घेणार होती गंजामध्ये. सकाळी इथे छान गंजामध्ये मोठं पाणी टाकून घेतलेलं आहे. त्यानंतर छान असं झाकण वगैरे त्यावर झाकून घेतलं, जेणेकरून आपल्या पाण्याला उकळी छान येईल. त्यानंतर मीठ वगैरे चवीनुसार यामध्ये टाकून घेतलेलं होतं. बघा, इथे आता छान अशी आपल्या पाण्याला उकळी देखील आलेली होती. छानशी मस्त उकळी आल्यानंतर जो साबुदाणा आपण भिजत टाकलेला आहे तो आता यामध्ये मस्त मिक्स करून द्यायचा. बघा, इथे साबुदाणा टाकल्यामुळे पाणी जे आहे ते थोडं थंड प्रमाणात होऊन जातं, कारण थंड पाण्यामध्ये हा साबुदाणा भिजत टाकलेला असतो. उकळी जी आहे ती थांबून जाते. त्यानंतर सगळा साबुदाणा मी हळूहळू करून छान असं इथे यामध्ये टाकून घेतलेला होता. त्यानंतर पूर्ण सारण असं ते मिक्स करून घेतलं. त्यानंतर पूर्ण ट्रान्सपरंट होतपर्यंत त्याला छान असं 7 ते 8 मिनिट शिजू द्यायचं. त्यानंतर बटाटे इथे जे आहे ते किसून घेतलेले होते. आता इथे 2 किसण्या माझ्याकडे होत्या, तर मोठ्या किसणीच्या आकाराने मी मस्त लांब लांब करून बटाट्याचा किस इथे करून घेणार आहे. बघू शकता, मला याच्यापेक्षा थोडी जास्त आणखी जाडी किसणी हवी होती, पण ती माझ्याकडे नव्हती. मग जी होती ते मध्येच करायचं म्हटलं. बघा, छान साबुदाणा ट्रान्सपरंट होताना दिसतोय. आणि इथे गंज जो आहे तो आता माझं छोटा पडलेला आहे. तर आता हे सगळं मी मोठ्या गंजामध्ये ट्रान्सफर करून घेतलं. आता इथे उकळी देखील छान आली होती आणि मस्त साबुदाणा ट्रान्सपरंट झालेला होता. बघू शकता, मस्त उकळीमध्ये आता हा शिजत होता. कमीत कमी याला 10 ते 15 मिनटं शिजण्यासाठी लागले. त्यानंतर इथे मी थोडं जिरा आणि हिरवी मिरची आणि आम्ही उपासाला कढीपत्ता देखील खातो, तर त्याची पेस्ट मस्त करून घेतलेली होती. आणि जिरंसुद्धा यामध्ये थोडं टाकून घेतलं. तर आता हे सगळं साहित्य मस्त मिक्स करून घेतलेलं होतं. आपला साबुदाणा पूर्ण शिजत आला की नंतर यामध्ये जो किस केलेला आहे तो मस्त पिळून यामध्ये मिक्स करून द्यायचा. पण सुरुवातीला जे पेस्ट वगैरे टाकली आहे ती पूर्ण अशी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. मीठ वगैरे एकत्र होऊन छान अशी पूर्ण टेस्ट होते. सुरुवातीलाच बनवले होते पापड, पहिल्यांदाच करत होती, पण इतके सुंदर झाले होते मला विश्वासही बसत नव्हता. म्हणून म्हटलं चला तुमच्याशी रेसिपी शेअर करावी. खूप छान असे झालेले होते. तर आईच्या हातचे मीही खाल्लेले होते, पण मी पहिल्यांदाच बनवत होती. सासूबाईने देखील कधी केलेले नव्हते, त्यामुळे काही बघितले नव्हते. तर बघा, छान आता इथे जो किस केलेला होता तो मस्त असा पिळून घेतलेला आहे. पूर्ण पाणी त्यातलं काढून घेतलेलं होतं. त्यानंतर असा मोकळा करून सुटसुटीत करून पूर्ण आता त्या साबुदाण्यामध्ये टाकून घेतलेला होता. आणि 7 ते 8 मिनिट हे देखील छान असं शिजवून घ्यायचं. हळूहळू करून पूर्ण आता किसमध्ये यामध्ये मी ॲड करून घेणार होते. 7 ते 8 मिनटामध्ये हा छान असा त्यामध्ये मिक्स होऊन जातो. असा वेगळा काही आपला किस दिसत देखील नाही आणि खूप सुंदर असा गळा सुवास देखील येत होता. तर एकदम कमी प्रमाणामध्ये साबुदाण्यामध्ये बरेच असे इथे पापड तयार होतात. आणि बघू शकता, छान असा आपला किस देखील यामध्ये पूर्ण मिक्स झालेला आहे. तर आता इथे आपली साबुदाणा सारण जे आहे ते पूर्ण व्यवस्थित शिजलं की नाही हे बघण्यासाठी एका मी प्लेटमध्ये इथे ते टाकून घेणार होते. तर हे सारण जर असं खूप जास्त फैलताना दिसलं तर समजून जायचं की हे आपलं सारण अजून शिजायचं आहे. तर बघा, माझा पापड जागेवरतीच होता, म्हणजे हे आपलं सारण एकदम व्यवस्थित शिजलेलं होतं. तर या पद्धतीने आपण चेक करू शकतो. त्यानंतर आता इथे 1 ते 2 मिनटातच मी हे उतरवून घेतलं. त्यानंतर हे सगळं साहित्य घेऊन मिस्टरांच्या मदतीने वरती हे माडीवर नेऊन मागितलं. त्यानंतर ऊन छान तापलेले होतं. मस्त छोटे छोटे पळीपापड इथे मी सगळे टाकून घेतलेले होते. आणि 5 ते 6 तासामध्ये हे एकदम लगेच पलटवून घ्यायचे, नाहीतर खूप जास्त उन्हामध्ये जर वाळून गेले तर मग हे एकदम पॉलिथिनला असे चिपकवून बसतात. छान असं पॉलिथिन टाकून त्यावर मस्त पळीपापड छोटे छोटे करून टाकून घेतलेले होते. आणि खूप जास्त वेळ राहिले तर इतके चिकटतात की ते निघतच नाही आणि तुटून जातात. आणि आपलं सारण देखील एकदम व्यवस्थित असं शिजलेलं होतं. तर हळूहळू करून पटापट हे पापड माझ्याकडून टाकणं झालं आहे. आणि आपण आवडीने जर कोणता पदार्थ बनवला तर ती करण्यात आपल्याला इंटरेस्टही येतो. आणि इच्छा करण्याची नसली तर मग कंटाळा देखील बराच येतो. पण मला खूप छान वाटलं हे पापड बनवताना, आणि पहिलाच प्रयत्न होता त्यामुळे एकदम मस्त वाटत होतं की मला छान असं जमतं आहे म्हणून. तर बघा, आता खूप सुंदर असे पापड इथे टाकून झालेले होते. बाकीचे पापड आता सगळे मी टाकून घेते म्हटलं. आणि 7 ते 8 तासानंतर मस्त पापड इथे पूर्ण असे सुकल्यासारखे झालेले होते. तर ते आता पूर्ण पलटवून घेणार होती.
आता पापड हे कधी एकदाचे वाळतात आणि कधी मी याची टेस्ट करून बघते. याची आता आतुरता लागलेली होती. मुलं देखील 10-10 वेळा येऊन बघत होते आई झाले की नाही. बघा इथे छान असे आपले पापड मस्त वाळलेले आहेत. छान कडक असे वाळल्यानंतर मस्त आता इथे तळण्यासाठी थोडी छोट्या कढईमध्येच तेल टाकून घेतलेलं होतं आणि छान मस्त असे दुप्पट तिप्पट पापड फुललेले होते. टेस्टला तर इतकं अप्रतिम झालेले होते. तर आता पुन्हा नेक्स्ट टाईम जेव्हा करीन तेव्हा एकदम जास्त क्वांटिटीमध्ये करणार आहे. सुरुवातीलाच होतं म्हणून एकदम कमी क्वांटिटीमध्ये इथे केलेले होते आणि मुलांचीही खाण्यासाठी इथे धावपळ सुरू होती. आई दे ना आम्हाला कधीतरी पटकन तळून. तर छान मस्त बरेचसे असे पापड इथे तळून घेतलेले आहे आणि एकदम कुरकुरीत आणि एकदम छान असे झालेले होते. अप्रतिम पापड झालेले होते. कशी वाटली तुम्हाला रेसिपी कमेंटमध्ये सांगा. आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटू अशा छानशा नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या. बाय.